देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे आणि प्रचारही जोरदार झाला आहे। आज निवडणूक आयोगातर्फे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकांच्या तारखा करणार आहे की निवडणूक कोणत्या तारखेला होणार आणि त्या संदर्भात किती टप्प्यात ही निवडणूक होणार आहे। आणि या संदर्भातच आपण नागपूरकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ की त्यांना समोर 5 वर्षात कोणाला बघायची इच्छा आहे आणि आजपर्यंतच्या झालेल्या विकास कामांवर त्यांचं काय निरीक्षण आहे आणि त्यांचे मत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला कोणाला बघायची इच्छा आहे आणि विकास काम जशा प्रकारे झालेले आहे त्यावरून तुमचा समोरचा 5 वर्षाचा प्रवास तुम्ही कसा इच्छित आहात? निवडणुकीत ऑब्वियसली नितीनजी गडकरी यांच्याकडे आमचा कौल राहील, निदान माझा तरी वैयक्तिक कौल राहीलच। आणि विकासाबद्दल प्रश्नच नाही की साऱ्या भारतामध्ये त्यांनी आपलं नाव कमवलं आहे आणि प्रत्येक हप्त्यामध्ये जेव्हा ते नागपूरला व्हिजिट करतात तेव्हा काही ना काही नागपूरसाठी काहीतरी डेव्हलपमेंटल ते घोषणा करत असतात। तर ही इज अ रिअल वर्कर आणि ही इज रिअल हिरो म्हणता येईल की आजच्या काळात पॉलिटिक्समध्ये बाकी जरी ठिकाणी सगळं इच्छेविरुद्ध होत असलं, करप्शन असलं, पण या माणसाच्या बाबतीत एक नागपुरियन म्हणून मी खूप समाधानी आहे। समोर हीच अपेक्षा आहे की नागनदी प्रोजेक्ट्स जे त्यांनी त्याचं जे ड्रीम नागपूरकरांना दाखवलं आहे तर ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं, कारण आजूबाजूला नागनदीचा जो परिसर आहे, जे स्लम्स आहे, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात नागपुरात कचरा, गुन्हेगारी है ना, आणि मोठ्या प्रमाणात मच्छरांची पैदास होत आहे। तर त्या तिथल्या स्लम्सला दुसरीकडे कुठे चांगली जागा देऊन आणि तो परिसर नागनदीचा परिसर साबरमती नदीसारखा व्हावा, जेणेकरून 15 फीट जागा आम्हाला चांगली फिरायला मिळेल आणि दुसऱ्या इतक्या लांब नागपूरकरांना प्रत्येक वेळेला अंबाझरीला येणं शक्य नाही, तर तिकडच्या लोकांना राहायला मिळेल। मैं यूपी का रहने वाला हूँ, प्रॉपर मेरा नागपुर ही है। ऐसा मैं यहीं हमेशा बहुत 25 साल से रह रहा हूँ, लेकिन अभी जो है मैं योगी को प्रधानमंत्री देखना चाहता हूँ, आदित्यनाथ योगी को। हाँ, उनके शासन में हमारे यहाँ बहुत बदलाव आ गया है। यूपी चेंज हो गया है। नहीं, हमारे यहाँ कंपनी कारखाने खुलना चाहिए। जो हम लोग, हमारे यहाँ की जो जनरेशन है बाहर जाती है, महाराष्ट्र में आती है, कोलकाता जाती है, यूपी छोड़ के बिहार बंगाल के लोग जो यहाँ आके कमाते हैं, अगर उनको वहीं पे अपने ही राज्य में हर सुविधा मिलेंगी, कंपनी कारखाने खुलेंगे तो व्यवसाय भी मिलेगा, लोगों को नौकरियाँ मिलेंगी। वही हमारा उद्देश्य यही है कि वहाँ खुले बड़े बड़े उद्योगपति आके वहाँ उद्योग लगाएं और हम लोगों को हमारा रोजगार मिले। हाँ, महंगाई देखो, अगर एरिया डेवलप होंगी, विकास बढ़ेगा तो उस पर खर्च बढ़ेगा, खर्च बढ़ेगा तो पब्लिक की ही जेब से खर्च निकलता है ना, तो पब्लिक के ऊपर भार तो आएगा ही, तो स्वाभाविक है। जो भी सरकार आती है वही काम करती है। कांग्रेस में वही करेंगी। हम आगे जैसे कांग्रेस ये बोलेंगे कि भैया जो कचरा है साफ करना है इसको, हमको भाजपा ने जो कचरा कर दिए थे वो भी वही काम करेंगे। अब पहले तो नहीं हुआ था, पहले तो हुआ नहीं था ये, अभी हुआ है, इंस्पेक्टर काम हुआ अभी। नहीं, वो तो नहीं आएंगा, पूरी सीट तो आएंगी नहीं है, 400 नहीं आएंगी, वो कम ही आएंगी नहीं, यानी कांग्रेस भी आएंगी उसमें, और जो दूसरे जो है वो भी आ सकते हैं दूसरी पार्टी के अंदर। विकास तर नरेंद्र मोदीनं केला आहे, पण महागाई खूप वाढली ना। विकास तर केलेला आहे, पण लोकांचे का करून राहिले? हे रोड बनवून राहिले, पुलिये बनवून राहिले, पब्लिकच्या का करून राहिले? सिर्फ चुनाव आले म्हणजे सिर्फ भांडे देतो, हे देतो, ते देतो, तेच चालू आहे। कोणाला कास्तकाराला पैसे देतो, मजुरार लोकांसाठी तर काही केलं पाहिजे ना त्याच्यासाठी, जनतेसाठी। आज महागाई किती वाढली, मजुर तर तेवढेच आहेत। सिर्फ चुनाव आले म्हणजे पैसे देणे, काही भांडे देणं, काही फॉर्म भरा, हा भरा, तो भरा, मला दवाखान्याच्या फ्री करून देतो, बस एवढंच चालू। खाण्याच्यासाठी काही आहे का कंट्रोलमध्ये? आता तर फ्री राशन देते, ठीक आहे, फ्री राशन, पण कार्डावरचा मिळतो तो बंद झाला, सारखंच झालं ना। आज मला हे सांगा, वस्त्यामध्ये, आमच्या वस्तीमध्ये पहा, पाणी भरले राहते, गटर लाईन भरली आहे, पाण्याची लाईन भरलेली आहे। याचे जो कार्यकर्ता होते त्यांना वर्षभर झाले मी त्यांच्याकडे जाऊ पण अजून बनलं नाही। शिपर लोक येतात साफ करण्यासाठी, ते लोक म्हणतात का तुम्ही हे लाईन बदलवा,
हे काही साफ होत नाही. पण एक माणूस येत नाही, एक नेता येत नाही तिथं. निवडणुकाच्या वेळेस आता सर्व लाईनमध्ये येतील आणि काय म्हणतात मग हे दाखवलं म्हणजे चुनाव होऊ द्या ना म्हणते मग करून घेऊ. आता समोर पहा, मी आजपर्यंत मी काँग्रेसला वोट दिलं. मी पहिल्यापासूनच काँग्रेसला वोट देतो. ते हारली तरी चालेल, जितली बी तरी चालेल. कामं चांगले करून राहिले पण पब्लिकसाठी काही नाही करून राहिले ना. पब्लिकच्या काही व्हायला पाहिजे ना. गणपती बसावसाठी त्यावेळेस पाणी भरलेला होता, नगरसेवकाकडे गेलं ते म्हणते मी काय करू म्हणते, मी काही करू शकत नाही. त्याच्यानंतर हेच समस्या आहे का बा, आज शिकलेले मुलं आहेत त्यांना एक नोकरी नाही, काही नाही, घरामध्ये बसलेले आहेत, चांगले चांगले ग्रॅज्युएट पोरं आहेत. आज तुम्हालाही मालूम आहे त्याच्याबद्दल. मग शिक्षणच करून राहिले सिर्फ, पण त्याला काहीच नाही मिळून राहिलं ना. त्याच्यासाठी तर काही केलं पाहिजे ना. आज गरिबाचे लेकरं का शिकणार आहेत? आज हे प्रायव्हेट शाळा खोलला, 10,000 15,000 रुपये भरणं, का शिकतील पोरं? आता हे तर समस्या येणार आहे का पहिले जो कमीचमध्ये आपला शिकत होते ते बी शिकणार नाही. कसे शिकणार? आता हे समस्या वाढतच चालली आणि रोजी तेवढीच आहे, महागाई वाढतच चालली. मग घरचं पूर्ण करणं करता पोराला शिकवणार. आजच्या पोझिशनला तर मुलांना पैसे देणं नाही होत शाळेचे. बालवाडीपासून जे पैसा लागणं चालूच आहे. आता पहिले सरकारी होते ते सरकारी पूर्ण बंदच करून दिला आहे. मग हे समस्या नाही का? असं बोलून ना करून राहिला तो, नाही करून राहिला हे नाही, कामं करून राहिलेलं आहे. पण पब्लिकसाठी काही केलं पाहिजे ना. आज तुमच्यासारखे लोक काही पडले आहेत, त्यांचा काही विचार केला पाहिजे. त्याला नोकऱ्या दिल्या पाहिजे. काही अरे तुम्ही प्रायव्हेट नाही कसे द्या, नको सरकारी बनवा, पण प्रायव्हेट तरी द्या ना. आता सरकारी तर त्यानं बंदच करून दिला, सब ठेकेदारीमध्ये टाकून दिला आहे. पण ते तर नोकऱ्या पाहिजेत ना, काहीतरी कुठं तरी नोकऱ्या मिळल्या पाहिजे. त्यांना काहीच नाही. असं समस्या आहे अशी. काय करतो, एक तर शिक्षणासाठी जास्त पाहिजे आणि 12वी फेल वगैरे राहिला तर तिथं तर जॉब भेटतच नाही. मला शिक्षण नाही करायचं. हो शिक्षणानं समजतो, पण समोर त्याला हर चीजला पैसा लागतो ना. आता मी शिक्षण करीन, माझ्या घरचे लोक हे राहतात ना घरी कमी कमाई दमाईवाले. अहो शिक्षण चालू आहे माझं, असं नाही का नाही चालू आहे. पेपर उपर देतो, दुकान वगैरे लावतो, टाईम टू टाईम आपलं पेपर बी द्यायला जातो. पण असं वाटतं समोर शिकून काही फायदा नाही, कारण की हर चीजला पैसा लागतो ना. पैसा लागतो. गव्हर्नमेंट जॉब वगैरे मागितलं तर ते जुलवतात, मतलब हे करा ते करा, मग तसं करा, मग ते पैसे भरा लागतो गव्हर्नमेंट जॉबसाठी बी. असं साधारण मतलब गरीब माणूस तर नाहीच करू शकत ते सर्व काय. म्हणून आम्ही हेच करतो. आता अभ्यास करायचं राहिलं तर हे सोचतो का पैसे नाही कमवून तर घरी खाणार का, हेच विचारतो. त्यासाठी मग धंदा वगैरे चालवायचं. शिक्षण जेवढं झालं तर ठीक, लागली तर जॉब ठीक, नाही तर नाही. तर काय करणार? माझ्या हिशोबानं काँग्रेसच आली पाहिजे, कारण की BJP सर्व काम करत आहे. BJP काम नाही करत आहे असं काही नाही, सर्व काम करत आहे. पण जो शहरामध्ये काहीच नाही घेत, फक्त मेट्रो रोड हे ते, मतलब शिक्षणावर काही मतलब जॉब वगैरे जेव्हा चुनाव राहतो ना तेव्हाच बोलून म्हणतात. पण असं राहिलं ना तर कोणाला पण आम्ही नगरसेवक वगैरे म्हटलं आम्हाला जॉब करायची आहे, काही आहे, आम्हाला फॉर्म द्या सांगा, किंवा बा आम्हाला कोणची नोकरी वगैरे सांगा की आम्ही शिक्षण करत आहोत वगैरे वगैरे, घरची परिस्थिती अशी आहे तर आम्हाला जॉब वगैरे पाहिजे. ते म्हणतात मग हे करा, मग तिथं जा, मग इथं जा, त्यांच्या मागे आम्हाला जॉब पाहिजे तो घुमा तर लागेलच, पण त्याच्यासाठी ते मग काही म्हणतातच नाही. काँग्रेस ज्यावेळेस होती त्यावेळेस आमच्या जे झोपडपट्टी होती ती एवढी मतलब साफसुथरी राहत होती सर्व. मतलब जेव्हा आम्ही म्हटलं त्यांना की बा आमच्या इथं असं असं झालं आहे, तसं तसं झालं, तर तुरंत 1-2 दिवसात त्यांचं काम होऊन जात होतं, चालू होऊन जात होता. आता जेव्हा BJP जेव्हापासून आहे तेव्हापासून आमच्या इकडे रोड तर बनले आहे, चांगले आहे रोड वगैरे, पण गटर लाईन वगैरे भरलं त्याच्यासाठी परिस्थिती मतलब काही राहिलं तर जातो तो म्हणता आमचं काम नाही आहे, ते त्यांचं काम आहे. त्यांना काही म्हटलं का आमचं असं असं आहे, आम्ही काही मंडळ वगैरे करतो बा वगैरे, मदत करा बा, आम्ही छोटे लहान लहान मुलंच बसवतो, असं जास्त काही नाही. तेव्हा पण ते मतलब असं हे नाही ठेवत का बा
केलं पाहिजे, गेले पाहिजे. बघू का समोर गणपती वगैरे बसला आहे, आम्ही काही बसवत आहे तर साफसुथरं राहिलं पाहिजे, असं काहीच नाही. मग काँग्रेस ज्यावेळेस होती ना आमच्या इकडं, जेव्हा पण गणपती बसवत होतं काही बसवत होतं ते सर्व साफसुथरं, मतलब एक दिवस पहिले साफसुथरं करून देत होते. ते नाला उलाचं काम तेव्हा होतच नाही एवढं. जेव्हापासून BJP आली आहे तेव्हापासून नाला भरून गेला आहे आणि ते काम कमसे कम 4-5 वर्षाच्या पासून चालू आहे. पण आतापर्यंत एकदा बी त्यांना ढुकून नाही पाहिलं. बस पाहतात, हां असं आहे ना, ठीक आहे आणि चालले जात. फक्त अगर ते पब्लिक गेल्यावरच येतात, 5-10 जण गेले ना तेव्हा येतात. NMCमध्ये हे पूर्ण मतलब आमच्या वस्तीतले लोक गेले होते का आमच्या असं अडचण आहे बा, गटरचं पाणी वगैरे त्यांच्या ऑफिसमध्ये फेकून आले होते, पण त्यांना आतापर्यंत काहीच केलंच नाही. येणाऱ्या काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आपण नागपूरकर जनतेची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. प्रत्येकाने आपापल्या समस्या सांगितल्या आहे आणि त्याचसोबत की त्यांना कोणाला 5 वर्षात बघायची इच्छा आहे तेही त्यांनी सांगितलं. मात्र या सर्वमध्ये त्यांनी त्यांची जी व्यथा मांडली आहे की जेव्हा निवडणूक येतात नेमकं त्याच वेळेस आपण विकास कामांच्या गोष्टी करतो, आपण वेगवेगळ्या मुद्द्यांची गोष्ट करतो, पण कागदोपत्री असलेल्या योजना खरंच सत्यात उतारतात का, हे याच वेळेस त्यांच्या मुखातून आपण ऐकलं आहे. लोकसभा निवडणूक 2024ची अपडेट आपण महाराष्ट्र TV 24वर बघू शकता आणि अशाच नवीन व्हिडिओज आणि अपडेट्ससाठी बघत रहा महाराष्ट्र TV 24. कॅमेरामॅन प्रवीण सूर्यवंशी सोबत अश्विनी खवसे, नागपूर.